तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतच समन्वय नाही असं संजय केणेकर यांनी म्हटलंय। जिल्हा प्रमुखांनी शिरसाटांच्या घरी मोर्चा नेला होता असं केणेकर म्हणाले। युती तुटल्यानंतर संजय केणेकरांचा शिरसाटांवर निशाणा। तुम्ही असं म्हणताय की त्यांचा निरोप नाही, पण संजय शिरसाट यांचं म्हणणं असं आहे की भाजपचा कोणताही निरोप नाही, संदेश नाही, भाजपच्या हट्टापायी ही युती तुटली। आता संजय शिरसाटांच्या घरावर गेलेला मोर्चा काही हा भारतीय जनता पार्टीच्यावर आलेला मोर्चा नव्हता किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा मोर्चा नव्हता, हा त्यांच्याच जिल्हाध्यक्षाने नेलेला मोर्चा होता। यांच्यातच किती समन्वय हे मीडियाला कळालेलं आहे। भाजपवर खापर फोडून काही फायदा नाहीये। त्यांना असंही वाटतं की तुम्ही जे ते शिवसेनेचा विश्वासघात केलाय। हे बघा, आम्ही कोणाचाच विश्वासघात केला नाहीये। राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांचे दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरली। एकाला भाजप तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली। बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली। दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। माजी महापौर श्रद्धा जाधव मातोश्रीवर सध्या दाखल झालेल्या ठाकरेंच्या सेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे। श्रद्धा जाधव यांचा पुत्र पवन जाधव हा देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे, तर श्रद्धा जाधव या सायनमधील 174 वॉर्डातून इच्छुक आहेत, तर वॉर्ड क्रमांक 202 मधून पवन जाधव इच्छुक आहेत। आम्ही 93,000 कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। आम्ही कुणाचेही पगार थकवले नव्हते असंही पेडणेकर म्हणाल्या। काय तुमच्या भावना आहेत? आज घरातून निघताना सुद्धा मारुतीचं तुम्ही दर्शन घेतलं। गर्व से कहो हम हिंदू आहे, हे फक्त बाजारात वाटण्यासाठी नाही, तर ते गर्व से कहो हिंदू आहे, तर त्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे वागणं। सगळ्या वॉर्डामध्ये जाणार आहात, नागरिकांमध्ये जाणार आहात की आणखी कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू? कशी महापालिका 4 वर्षात लुटली, आम्ही जर लुटली आहे असं तुमचं म्हणणं, तर 93,000 कोटी जी 650,000 कोटीची तूट होती ती भरून आम्ही 93,000 कोटी ठेवी ठेवल्या। 40,000 कोटीचं बजेट करतो, त्यामध्ये एकही दिवस आम्ही